जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. माझ्या चॅनलवर तुमचं मी स्वागत करीत आहे. आज पाहणार आहोत आपण उपवासाची पुरी भाजी कशी करायची ती. आज महाशिवरात्रीचा उपवास आहे, त्याच्यासाठी स्पेशल म्हणून पुरी भाजी आपण करणार आहोत. चला मग पाहूया आपण उपवासाची पुरी भाजी. सगळ्यात आधी आपण आता भाजी बनवणार आहोत. कढई तापत ठेवली. आता आपण त्यात तेल टाकून जिरं टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आधी आपण उपवासाची भाजी करून घेणार आहोत. जिरे जरा तडतडल्यावर याच्यात आपण आता लाल मिरची पावडर टाकणार आहोत. लाल मिरची पावडर ही उपवासाला चालते. इथे आपलं जिरं आता तडतडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यात लाल मिरची पावडर टाकणार आहोत. लाल मिरची पावडर मी हे 1.5 चमचा टाकलेला आहे. हे बटाटे घेतलेले आहेत मी. बटाटे हे 3 ते 3.5 बटाटे घेतलेले आहे आणि अर्धा बटाटा जो आहे तो मी आता आपण जे काय पुऱ्या बनवणार आहोत त्याच्यासाठी ठेवलेला आहे. आपण आता हे लाल मिरची पावडरमध्ये हा बटाटा मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याला बारीक गॅसवरती वाफेवर ठेवणार आहोत. जर कोणाला तिखट कमी पाहिजे असेल तर आपण लाल मिरची पावडर कमी टाकू शकतो, कारण उपवास असल्या कारणाने जास्त तिखटपणा जरी असला तर पोटाला गरम पडू शकतो. आपल्या अंदाजाप्रमाणे आपण लाल तिखट कमी जास्त करू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही, आपली भाजी थोडीशी बनत आलेली आहे. याच्यात आता आपण मीठ टाकूया. मीठ टाकून बारीक मंद गॅसवरती ठेवूया. ऑलमोस्ट आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आमच्या घरात उपवासाला ही कोथिंबीर खात नाही म्हणून मी टाकत नाही आहे याच्यामध्ये. काही जण उपवासाला कोथिंबीर टाकतात, त्यांना चालते. तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. ही आपली इथे भाजी आता रेडी झालेली आहे. पुढे आता आपण पुऱ्या कशा करायच्या ते पाहूया. इथे मंद गॅसवरती आपण भाजी 5 मिनटं ठेवणार आहोत. इथे मी 1.5 कप शेंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात जिरं टाकलेलं आहे आणि आता मीठ टाकणार आहे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. जर तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही नका टाकू. काही जण उपवासाला सेंधा नमक म्हणून वापरतात. जर आपल्याकडे असलंच तर आपण टाकू शकता, पण मी मोस्टली उपवासाला घरचंच मीठ वापरते, कारण त्याला चव पण चांगली असते. ह्याच्यात आपण आता बटाटा टाकणार आहोत. जे आपण भाजीला उकडलेले बटाटे होते त्याच्यातला अर्धा बटाटा ठेवला आहे मी, तो कुस्करून घेतलेला आहे. तो आता आपण या पिठामध्ये टाकणार आहोत. पिठामध्ये मिक्स करून त्याचं आता पीठ तयार करून घेणार आहोत आपण. हे पीठ एकदम सॉफ्ट असतं, शेंगाड्याचं पीठ. त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ एकदम सॉफ्ट आणि हळूहळू मळायचं आहे. आपल्या गव्हाच्या पिठासारखं पीठ नसतं हे. आणि त्याच्यात आपण आता बटाटा पण टाकणार आहोत ना, त्याच्यामुळे ते जरा पीठ धरायला वेळ लागतो. म्हणून हळूहळू त्याचं पीठ आपण मळून घेणार आहोत. अगदी हळूहळूवारपणाने त्याला मळायचं आहे. आणि पाणी पण आपण हळूहळूच टाकायचं, कारण अगदी जास्त टाकलं का त्याचा गोळ एकदम तयार होऊ शकतो. त्यात बटाटा पण आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी हे थोडंच टाकायचं आहे.
अगदी झटपट बनणारी अशी ही उपवासाची रेसिपी आहे. आपली भाजी ही अगदी झटपट बनणारी आहे आणि हे पीठ ही आता आपण ज्या पुऱ्या करू हेही झटपट बनणार आहोत. इथे आपलं पीठ हे रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता कसं सॉफ्ट एकदम बनलेलं आहे, ते तयार झालेलं आहे त्याचं गोळा हा पिठाचा. आता आपण त्याच्या पुऱ्या करून घेणार आहोत. पुऱ्या जशा आपल्या नॉर्मल आपण बनवतो त्या फुगतात. आपण त्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकतो या अशाही आपल्या पुऱ्या त्या फुगतात. पण ह्या ज्या उपवासाच्या पुऱ्या आहेत ह्या फुगत नाहीत. ह्या आपल्या अशा चपट्या पुऱ्या बनतात. जर तुम्हाला ह्याच्या चपात्या करायच्या असल्या तर तुम्ही करू शकता. पण चपात्या जास्त मोठ्या जर तुम्ही केल्यात का त्या फुटू पण शकतात आणि चपात्यांसारख्या त्याचा शेप पण होणार नाही. म्हणून आपल्याला पुऱ्याच ह्याच्या काढायच्या आहेत. चला मग आपण आपल्या पुऱ्या करून घेऊया. आपण ज्या पुऱ्या करणार आहोत त्या पोलपाटेवरती प्लास्टिक ठेवून आपण त्याच्यावरती पुऱ्या करणार आहोत. कारण हे पीठ आहे ते तुम्हाला मी आधी सांगितलेलं खूप सॉफ्ट आहे. आपल्या गव्हाच्या पिठासारखं बसत नाही. इथे पोलपाटेवरती मी प्लास्टिक घेतलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून आपण त्याच्यावर उंडा ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये का जो आपला उंडा आहे हा अगदी गोलमध्ये नाही आहे. कारण हे पीठ एकदम सॉफ्ट असल्या कारणाने आपल्या गव्हाच्या पिठासारखा तो सर्कलमध्ये गोलमध्ये बनत नाही. त्याच्यामुळे आपल्या हाताने या आपण लाटणीने जरी आपण त्याला केलं तरी ते परफेक्ट असा गोल होणार नाही. हे मी प्लास्टिक त्याच्यावर ठेवून आता ही आपली स्टीलची छोटीशी प्लेट आहे त्याच्याने प्रेस करणार आहे, दाबणार आहे. त्याला दाबल्याने काय होतं त्याचा शेप एकदम अगदी गोल असा पुऱ्यांसारखा येतो. तुम्ही पाहू शकता असा गोल पुऱ्यांसारखा शेप आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्याच पुऱ्या तयार करून घेणार आहोत. इथे मी तेल ठेवलेलं आहे तापत. आता आपण आपल्या पुऱ्या सोडणार आहोत त्याच्यात. पुऱ्या ह्या अगदी मंद गॅसवरच आपल्याला फ्राय करायच्या आहेत, तळायच्या आहेत. कारण ह्या जास्त फास्ट गॅसवर जर ठेवल्या ना का त्या करपू पण शकतात. कारण आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता हे अगदी मंद गॅसवरच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आपल्याला एक उपवासाची भाजणीचं पीठही आपल्याला मिळतं दुकानामध्ये. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरातही ते तयार करू शकता. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल थाळीपीठाची उपवासाची तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला उपवासाची थाळीपीठ दाखवेल रेसिपी बनवून. ती पण अगदी छान लागते दह्याबरोबर. आमच्या इथे नेहमी हे असे उपवास चालूच असतात. तुम्ही पाहू शकता इथे आपण मंद गॅसवरती, बारीक गॅसवरती पुरी आपली तळलेली आहे. अशाच पद्धतीत आपण बाकीच्या पण पुऱ्या तळून घेणार आहोत. त्यावेळी मंद गॅसवरच आपण तळून घेणार आहोत. ऑलमोस्ट आपली ही आता पुरी तळून झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते. ही खालून एका साईडने मस्तपैकी अशी तळलेली आहे. आता याला आपण पलटी करणार आहोत. आणि कढईमध्ये आपण पुऱ्या जर केल्या की एकच पुऱ्या टाकायच्या आहेत. कारण जास्त पुऱ्या जर टाकल्या की आपल्या त्या शेकणार पण नाहीत आणि जास्त त्या करपतील. तुम्ही पाहू शकता असा गोल्डन कलर खालच्या साईडने झालेला आहे. आता आपण ही दुसरी साईड भाजून घेणार आहोत. उपवासाच्या पुऱ्या ह्या आपल्या नॉर्मल पुऱ्यांसारख्या फुगत नाहीत. ह्या अशाच आपल्या चपट्या असतात. कारण आपण त्याच्यामध्ये उपवास असल्या कारणाने काही दुसरे पदार्थ असे टाकत नाहीत. फक्त आपल्या शिंगाड्याचं पीठ आणि बटाट्यानेच आपण या पुऱ्या करणार आहोत. म्हणून त्या अशा फुगत नाहीत.
पण ह्या खायला अतिशय उत्तम आणि छान लागतात. तुम्ही उपवासाला करून पहा. शिंगाड्याच्या पिठाचं खूप छान लागतं. ही इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे, भाजी आणि पुरी. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. ही अशी आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे. ज्यांचा महाशिवरात्रीचा उपवास आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे रेसिपी. पोट भरेल अशी रेसिपी आहे. माझा चॅनल पाहण्यासाठी धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय सद्गुरू.